असंच बोलू बोलूच गेलो. आपलं नाव काय? जगन्नाथ पुरी महाराज जगन्नाथ पुरी महाराज टेका मांडवा. तर महाराज गावाजवळून हे तुमचं हे जिथं राहता हे स्थळ किती किलोमीटर अंतरावर आहे? 1 किलोमीटर अंतर. 1 किलोमीटर अंतरावर आहे. अच्छा. तर या ठिकाणी किती वर्ष झाली तुम्ही राहता? या ठिकाणी 40 वर्षापासून रहिवाशी आहे. पण या ठिकाणी स्थापना करून 10 वर्ष. अच्छा. या ठिकाणी स्थापना करून 10 वर्ष झाले. तर ह्या मंदिरासाठी काही बाहेरून काही वर्गणी देणगी वगैरे कोणी भक्तमध्ये काही देतात काय? नाही देत. भिक्षा. अच्छा. तुम्ही म्हणजे भिक्षा मागतात? हो, भिक्षा. म्हणजे कुठं बाहेर गावला जाऊन? बाहेर गावला मागतो, गावातही मागतो, चौकडच लागतो. अच्छा अच्छा. आणि जर समजा बाहेरून भक्त मंडळी वगैरे या मंदिरात दर्शनासाठी येतात का? येतात. अच्छा. तर कुठून येते आणि तुमच्या आजूबाजूचे असे बाहेरून लांबून? बाहेरून येतात, लांबून येतात. अच्छा. यात्रेकरू येतात. अच्छा. जसं माराय पाटणला जे यात्रा असते तर या यात्रेकरू वगैरे इथं येऊन मुलाखत दर्शन वगैरे घेऊन जातात काय? दर्शनाला लोक येतात. अच्छा अच्छा. आणि म्हणजे या मंदिराकडे जसं हा परिसर आहे, या परिसरात म्हणजे पाण्याची वगैरे सोय आहे का? पाण्याची सोय आहे. अच्छा अच्छा. आणि म्हणजे हा तुमचा पूर्ण हा परिसर आहे का? सर आहे. अच्छा अच्छा. आणि हे जे जागा महाराज हे म्हणजे कोणाच्या मालकी हक्काची आहे? आपल्याच मालकी. अच्छा. वा, चांगली गोष्ट आहे. जर समजा महाराज पाटणला जाणारे भक्त मंडळी आहे यांना वगैरे तुम्ही आधार देता की नाही? हो हो. अरे वा, छान, चांगली गोष्ट आहे. तर सर्व महाराज पाटण येणाऱ्या सर्व भक्त मंडळींना मी सूचित करतो की येणाऱ्या होळी पंचमीला आपल्या महाराज पाटण इथे भारी जत्रा असते आणि या टेका मांडवावरून अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर अंतरावर असलेलं दत्त मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये मी उभा आहे. आणि हे महाराजाचं नाव काय आहे बा? जगन्नाथ महाराज पुरी यांचं अवश्य दर्शन घ्या आणि समोर महाराज पाटणला जा. कारण तुम्हाला पाण्याची, थांबण्याची व स्वयंपाकाची, जेवणाची व्यवस्था इथं केल्या जाईल. या स्थळावर लाईट वगैरे आहे. आणि असं महाराजांनी या सर्व येणाऱ्या भक्त मंडळींना असं एक निवेदन देत आहे की चला तुम्ही इथे येऊन मला भेट घ्या, दर्शन घ्या आणि तुम्हाला जे काही लागेल ते तुम्हाला ते महाराज आधार देणार. तुम्हाला काय पाहिजे कारण की तुम्ही बाहेरून येत असता. माझं नाव मी अरविंद भाऊ कुंबरे, महाराज पाटण गायक. माझे यूट्यूब चॅनलला गाणे वगैरे आहे दादा. तर मी या स्थळावर महाराजाचं दर्शन बी झालं आहे आणि महाराजाची मुलाखत झाली आहे. आणि महाराजांनी सांगितलं की येणाऱ्या भक्त मंडळींना अवश्य इथं भेट घ्यावी. पाणी वगैरे सर्व गोष्टीची व्यवस्था तुमची होणार आहे. जय गंगा माता, जय भोले, हर हर महादेव.